आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त प्रथमतः छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो। आजच्या या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उद्घाटन समारंभाला आता काहीच मिनिटात येणारे राज्याचे कार्यक्षम माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नेते एकनाथरावजी शिंदे, सन्माननीय सहकार मंत्री व प्रमुख मान्यवर ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील साहेब, ज्यांनी या बँकेला एक वेगळ्या प्रकारे वलय निर्माण करून बँक मुंबई जिल्ह्यामध्ये मोठी करण्याचा प्रयत्न केला, ते विधान परिषदेचे गटनेते आमचे मित्र मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय आमदार प्रवीण दरेकरजी, ज्यांना आम्ही सहकारामध्ये मुंबईमध्ये सहकाराचे पितामह म्हणतो, ते आमचे माजी अध्यक्ष व संचालक सन्माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, ह्याच विभागात लहानाचे मोठे होऊन सहकारामध्ये एक चळवळीमध्ये स्वतःचं नाव निर्माण केलं व काल परवा ज्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली ते माझे सहकारी मित्र नंदकुमार काटकरजी, ज्यांनी प्रवीण भाऊंच्या खांद्याला खांदा लावून या बँक मोठे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय सिद्धार्थ कांबळेजी, सन्माननीय ज्यांनी आता भाषण केलं ते संचालक प्रकाश दरेकरजी, नितीन बनकरजी, विठ्ठलराव भोसलेजी, सर्वच सन्माननीय संचालक मंडळ आणि बँकेचे मुख्य व्यवस्थापक संदीप सुर्वेजी आणि कार्यकारी संचालक DS कदमजी आणि सर्व संचालक मंडळ आणि इथे उपस्थित असलेले अभ्युदय नगरमधील आणि मुंबईच्या सहकार क्षेत्रातील माझ्या बंधू आणि भगिनींनो, खरं तर मुंबई जिल्हा बँकेचा इतिहास फार मोठा आहे। मी जर चुकत नसेल तर नलावडे साहेब 1974 साली कदाचित आपल्या बँकेची स्थापना झाली आणि अनेक मोठ्या व्यक्तींनी या बँकेचं संचालक पद आणि अध्यक्षपद भूषवलं आणि आम्हाला तुमच्यामुळे आणि प्रवीण भाऊंमुळे हे संचालक पद भूषवता येतंय, याचा देखील अत्यंत मोठा आनंद आम्हाला आहे। मुंबई जिल्हा बँक जी बँक 2012 मध्ये सहकार मंत्री साहेब 4000 कोटीची होती, ती आज जवळजवळ या मागच्या 12 वर्षात 15000 कोटीपर्यंत देण्याचं काम या सर्व इथे बसलेल्या संचालक मंडळ आणि सर्व मंडळींनी केलंय। अनेक टीकेला आम्ही सामोरे गेलो, अनेक लोकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले, परंतु हे संचालक मंडळ एवढं कटिबद्ध आणि शिस्तबद्ध होतं की सर्व टीकेचं उत्तर आम्ही कागदपत्रातनं आणि त्याचं रूपांतर दिलेला रिझल्टमधनं केलं आणि या बँकेची प्रगती करून गेलो। बँकेचा NP शून्य करण्यासाठी प्रयत्न केला, बँकेची कर्ज वाढवण्याचा प्रयत्न केला। मी ज्या विभागातून सहकार मंत्री साहेब संचालक होतो ती पगारदार पतसंस्थांची यामधनं मी जातो। एक वेळ असा होता की पगारदार पतसंस्थाचं 50 ते 55 ते 60% योगदान या बँकेमध्ये असायचं, परंतु कालांतराने पगारदार पतसंस्था कमी व्हायला लागल्या, मुंबईतल्या गिरणगावातल्या गिरण्या कमी झाल्या, काही कारखाने बंद झाले, फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि मग त्यानंतर प्रवीण भाऊंनी या माध्यमातून आपण अजून मोठं काम कसं करू शकू यासाठी सातत्याने आमच्या 7-8 लोकांच्या 10 लोकांच्या बैठका व्हायला लागल्या आणि मग सहकारातच जो व्यक्ती मोठा झाला, सहकाराचं विरुद्ध घेऊनच ज्यांनी लढण्याची तयारी ठेवली आणि सहकाराचंच बाळकडू ज्यांनी पिऊन ह्या सहकारामध्ये मुंबई क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नाव करण्याचं ठरवलं, ते आमच्या प्रवीण भाऊंनी नवीन संकल्पना आणून मुंबई बँकेला मोठं करण्याचं काम केलं। मंत्री महोदयजी, खरं तर शिंदे साहेबांसमोर या काही गोष्टी मला बोलायच्या होत्या। आम्ही या बँकेतून या विभागामध्ये मी देखील लहानाचा मोठा झालो। नंदू काटकर साहेब त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष इकडचे होते आणि बाजूच्या वॉर्डचा अध्यक्ष मी होतो, तेव्हापासूनची आमची सुरुवात आणि एकत्र काम केलं। या भागामध्ये सायकलीवरून यायचो, या भागातले कित्येक नातेवाईक आमचे या चाळीमध्ये राहणारे लोक आहेत आणि या अभ्युदय नगरमध्ये आमचे काही मित्र आणि आमचं बालपण या ठिकाणी गेलं आणि या अभ्युदय नगरमध्ये जात असताना
मुंबई बँकेच्या माध्यमातून ज्या टायमाला गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न झाला, मला आजही आठवत आहे, मी मुंबई म्हाडाचा अध्यक्ष होतो. प्रवीण भाऊ, सिद्धार्थजी नलावडे साहेब आणि त्यावेळेला अजितदादा तेव्हा देखील अर्थमंत्री होते. हा 12-13चा विषय सांगतोय, 2012-13चा. आणि आमच्या गिरणी कामगारांना घरं तर मिळाली, पण त्यांना कोण कर्ज देत नव्हतं. अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प, वय निघून गेली, लोक 60 वर्षाच्या पुढे गेली, कुठलीही बँक पैसे द्यायला तयार नव्हती. त्या काळात अजितदादांच्या नेतृत्वात बैठक झाली आणि त्यावेळेला मी बँकेचा संचालक नव्हतो, परंतु मुंबई म्हाडाचा अध्यक्ष या नात्याने मी त्या बैठकीला गेलो. आणि त्यावेळेला प्रवीण भाऊंनी एक संकल्पना दिली की दादा, जर आपण थोड्या अटी शिथिल केल्या, यामध्ये ज्याच्या नावाने गिरणी कामगाराला घर मिळालंय त्याला नॉमिनी बनवला आणि त्याला घर भाड्याने देण्याची मुभा दिली, तर मुंबई बँक यांना घरं घ्यायला पैसे देईल. आणि अशा पद्धतीमध्ये त्यावेळेला यांचे पैसे परत कसे मिळतील ही कल्पना नव्हती. पण ज्या माणसाचे वडीलच एक कामगार म्हणून होते आणि आम्ही सर्वच संचालक मंडळातली लोक आमचे सर्वांचे वडील कामगार क्षेत्रातून आलेले होते, त्यामुळे या प्रवीण भाऊंनी ती डेअरिंग केली आणि 7,000 गिरणी कामगारांना त्यावेळेला लोन देण्याचं काम केलं. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी माझ्या जीवनामध्ये मी अनुभवली आहे, एक वेळेला मोठं दिलेलं कर्ज कुठेतरी डुबतं, कुठेतरी डिफॉल्टरला जातं, पण एक सर्वसामान्य गरीब माणूस आणि मराठी माणूस ज्या वेळेला कर्ज घेतो तो एवढा पापभिरू असतो की माझ्या दरवाजात नोटीस येईल, मी माझं कर्ज नियमितपणे भरणार. आणि अशा पद्धतीत आतापर्यंत एकही लोन डिफॉल्ट न होता 7,000 लोकांना दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित होते आणि काही लोकांची परतफेड पूर्ण देखील झाली. आणि आता त्यानंतर अनेक बँका पैसे द्यायला लागल्या. प्रत्येकाच्या लक्षात यायला लागलं की आता मुंबई बँक पैसे देतं तर आम्ही का नाही देऊ शकत. परंतु मुंबई बँकेने प्रत्येक वेळेला असे वेगवेगळे उपक्रम करण्याचा प्रयत्न केला. माननीय मंत्री महोदय, मी सभागृहात कुठल्याही भाषणामध्ये सहकाराचा विषय येतो, मुंबईच्या डेव्हलपमेंटचा विषय येतो, त्यावेळेला मुंबई बँकेचं योगदान आणि या आमच्या अध्यक्षांचं आणि संचालकांचं योगदान मी सातत्याने सभागृहात सांगतो. माथाडी कामगारांचा प्रश्न होता, माथाडी कामगारांच्या घराला पैसे पाहिजे होते, माथाडी कामगाराच्या पतपेढीला पैसे पाहिजे होते. 200 कोटी रुपये माथाडी कामगारांना देण्याचं काम केलं. या परिसरामध्ये अनेक माथाडी कामगार इथे राहतात. माथाडी कामगारांच्या पतपेढीला जवळजवळ 800 कोटी रुपये देण्याचं काम केलं. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांना देखील त्या पतपेढीला मोठं करण्यासाठी 1200 कोटी रुपये मुंबई बँकेच्या माध्यमातून दिले गेले. असे अनेक उदाहरण आहेत जे मुंबई बँकेने सातत्याने प्रत्येक सहकाराच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला. अनेक पतपेढ्या मुंबई बँकेबरोबर जुडलेल्या आहेत. अनेक असंख्य पतपेढ्यांच्या माध्यमातून मुंबई बँक काम करते आणि या पतपेढ्या मुंबईमधल्या छोट्या छोट्या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना छोटी मदत करण्यासाठी उभी राहते आणि त्याच्या मागे मुंबई बँक ही वटवृक्षासारखी उभी राहते. त्यासाठी मी पुन्हा एकदा प्रवीण भाऊंचं आणि सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि आभार करणार आहे. त्यामुळे असे अनेक उपक्रम, ज्या उपक्रमाची जर मी बोलायला लागलो तर मला वाटतं प्रवीण भाऊ, मला वाटतं 9-10 वाजतील आणि तुम्ही मला शेवटी माईक काढून घ्याल आणि म्हणाल आता खाली बस. परंतु जे सत्य आहे ते सत्य बोलायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत यामध्ये. माननीय मंत्री महोदय, एक महत्वाचा विषय तुम्हाला मी सांगतो. मुंबईमध्ये अनेक उपक्रम प्राप्त इमारती, ज्याला आम्ही 33-7 मध्ये बघतो, 33-5 मध्ये बघतो, ज्या मुंबई सबब मधल्या आहेत, उपनगरातल्या आहेत, आणि क्लस्टरमध्ये 33-9 मध्ये बघतो. आता ही सगळी कलम मला पाठ झाली, कारण म्हाडामध्ये मी 5 वर्ष होतो. आणि ह्या मुंबई शहरामध्ये मराठी माणूस राहतो, चाळकरी माणूस राहतो, छोट्या इमारती आहेत, 500 मीटरचा प्लॉट, 600 मीटरचा प्लॉट, 800 मीटरचा प्लॉट, अशा परिस्थितीत आम्ही मराठी लोक राहतो. मी देखील परळमध्ये एका चाळीत 120 स्क्वेअर फीट मध्ये राहत होतो आणि आमच्या एका घरामध्ये 18 लोक राहायची. मग झोपायचं कुठे, तर गच्चीवर जाऊन झोपायचं, पाण्याच्या टाकीखाली झोपायचं, पॅसेजमध्ये झोपायचं, जिन्यावर बसून अभ्यास करायचा. अशा परिस्थितीत आमचं बालपण केलं. आणि मग अनेक बिल्डरांचं लक्ष, अनेक लोकांचं लक्ष या उपकर प्राप्त इमारतींवर जायला लागलं. आणि उपकर प्राप्त इमारती डेव्हलप करून सरकारच्या नियमानुसार ज्याचं 120 फुटाचं घर आहे, ज्याचं 180 फुटाचं घर आहे, कारण मुंबईमध्ये 33-7 मध्ये मुंबई शहरामध्ये 180 फुटाच्या वर कोणाचंच घर नाही.
आणि मग पहिल्या फेजमध्ये 225 फुटाचं घर मिळायचं, मग नंतर 305 फुटाचं झालं आणि माननीय देवेंद्रजी ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी 405 फुटाची घोषणा केली आणि आमच्या चाळकरी लोकांना 405 फुटाचं घर मिळायला लागलं. आणि ते 405 फुटाचं घर देखील एका घरात 2 भाऊ 1 बहीण, 2 बहिणी 2 भाऊ अशा परिस्थितीत आम्ही ती घरं विकायला लागलो. आणि मग नालासोपारा, वसई विरार, बदलापूर अशा ठिकाणी आम्ही जाऊन घरं घ्यायला लागलो आणि मुंबईतला मराठी माणूस कमी व्हायला लागला. ही मुंबई खरी कोणाची आहे? तर मुंबई मराठी माणसाची मुंबई आहे. त्यामुळे या मुंबईवरती हक्क पहिला कोणाचा असेल तर तो पहिला मराठी माणसाचा आहे. आणि मी यासाठी पुन्हा एकदा संचालक मंडळांचं आणि भाऊच्या डोक्यातून येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पनांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आम्ही स्वयं पुनर्विकासाचा मुद्दा आणला आणि स्वयं पुनर्विकासाचा मुद्दा आणला त्यावेळेला सगळ्यात मोठी अडचण होती की मुंबई जिल्हा बँकेचं रजिस्ट्रेशनच 1974 साली ज्या वेळेला झालं त्यावेळेला शेतकरी बँक म्हणून आणि शेतकऱ्यांच्या विषयासाठी जाणारी जिल्हा बँक म्हणून झाली. आणि मुंबई शहरामध्ये शेती नसल्यामुळे मच्छीमार व्यवसायाला आमच्याबरोबर जोडलं गेलं. आणि मग मच्छीमारांना तर आम्ही लोन देतच होतो. काही प्रमाणात आम्ही नाबार्डची आणि आरबीआयची परवानगी घेऊन कॉर्पोरेट लोनला साखर कारखान्यांना देखील पैसे द्यायला सुरुवात केली. परंतु स्वयं पुनर्विकासाचा ज्या वेळेला मुद्दा पुढे आला त्यावेळेला मला आठवतंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं आम्हाला परवानगी मिळत नव्हती. आणि त्यावेळेला माननीय देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते. देवेंद्रजींनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींशी बोलले. प्रवीण भाऊ संचालक मंडळ बँकेचे एमडी सर्व दिल्लीला एक बैठक झाली. प्रवीण भाऊनी आणि आम्ही सर्वांनी तो विषय समजावून सांगितला. त्यांनी देवेंद्रजींना फोन करून सांगितलं की आम्ही निश्चितपणे या विषयामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला लक्ष घालायला सांगतो. रिझर्व्ह बँक इंडियाचे तेव्हाचे गव्हर्नर श्री दास म्हणून होते. माननीय देवेंद्रजी स्वतः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आले आणि माननीय दासजींसमोर एक बैठक झाली. आणि दासजींना एक्सप्लेन करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो की साहेब ही बँक ही मुंबईकरांची बँक आहे. ही बँक मुंबईमध्ये राहणाऱ्या चाळीत राहणाऱ्या सोसायटी राहणाऱ्या लोकांची बँक आहे. त्यामुळे ह्या चाळीत राहणारा सोसायटीत राहणारा हा सभासद हा मुंबई बँकेचा सभासद आहे. त्यामुळे ह्यांना लोन देताना कायद्याच्या चौकटीत आम्ही लोन देतोय आणि हे लोन डुबणार नाही याची देखील आम्हाला खात्री आहे. आणि तात्काळ दास साहेबांच्या ही गोष्ट लक्षात आली. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमामुळे 6-7 महिन्यांनी आम्हाला त्याचं पत्र आलं आणि रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही पैसे देऊ शकतो अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर प्रवीण भाऊंच्या अंगामध्ये एवढा आनंदाचा संचार झाला की त्यांना असं वाटत होतं की ते त्यांच्या स्वप्नात पाहत होते की माझंच घर खऱ्या खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये मोठं होणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय अभिमानाने सांगतो आतापर्यंत 350 प्रकल्पाची अर्ज नोंदणी मुंबई बँकेकडे झाली. 16 इमारतीची बांधकामं सुरू झाली. 26 इमारतींची बांधकामं सुरू झाली. 15 इमारतीचं आम्ही हँडओव्हर मंत्री महोदय लोकांना दिलं. मागच्याच महिन्यात माननीय देवेंद्रजी 25 फेब्रुवारीला बोरोलीमध्ये चारकोपमध्ये एका ठिकाणी आले आणि चारकोपमध्ये मंत्री महोदय आपण विचार नाही करणार, जे 200 फुटाच्या घरात राहत होते त्या प्रत्येकाला 1100 फुटाचं स्वतःचं पुनर्निवासाचं घर मिळालं. आणि त्याची ती कल्पना ही खऱ्या अर्थाने पूर्वी एक अशी कहाणी असायची की अल्लाउद्दीनला विचारलं की चिराग घासल्यावर तू काय देतो. अल्लाउद्दीनला एका माणसाने सांगितलं की मला मुंबईत घर दे. तर अल्लाउद्दीन म्हणाले, अरे बाबा, मी जर चिराग घासून तुला घर देऊ शकलो असतो तर मी माझ्यासाठीच घर घेतलं नसतं का. त्यामुळे अल्लाउद्दीनला देखील घर मिळालं नाही. ते घर देण्याचं काम मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून ह्या प्रवीण दरेकर नावाच्या अल्लाउद्दीननी केलं. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पार्ल्यामध्ये जे 200-250 फुटात राहत होते, माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे, 2च मिनिटात ते येतील. 900 फुटाचं घर दिलं गेलं. त्यामुळे अशा प्रकारे मुंबईमध्ये 16 प्रकल्प आणि भविष्यात जवळजवळ 350 प्रकल्पाला मुंबईमध्ये आम्ही मदत करणार आहोत. आम्हाला अनेक ठिकाणून विचारणा झाल्या. पैशाची थोडीशी कमतरता पडते, परंतु माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी आम्हाला शब्द दिलाय, या माध्यमातून
पुनर्विकासासाठी एक बोर्ड निर्माण करणार आहेत आणि त्या बोर्डाच्या माध्यमातून सरकार आणि केंद्र सरकारच्या एनडीआरसीच्या माध्यमातून जवळजवळ 1000 कोटीचा निधी मुंबई बँकेबरोबर टायअप करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार देणार आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की भविष्यात अशा प्रकारची कर्ज ज्या वेळेला आम्ही सोसायट्यांना देऊ त्यावेळेला त्याचा काही टक्क्याचा हातभार हा राज्य सरकारने घ्यावा आणि हे कर्ज जे आहे हे किमान घर कर्जाच्या रूपाने जसं आम्हाला 7-8% मिळतं तसंच 7-8% मिळावं, कारण हे कर्ज कधीच चुकणार नाही याची खात्री आम्हाला आहे। माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय शिवसेना नेते एकनाथरावजी शिंदेंचं आगमन झालेलं आहे। मी माननीय शिंदे साहेबांचं इथे मनापासून स्वागत करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।